निवडणूक आयोगाने शिष्टमंडळाला भेटीला बोलावलं। 2.5 तासांनंतर महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांच्या भेटीला। शिष्टमंडळाऐवजी फक्त 2च प्रतिनिधींना भेटण्याची परवानगी दिलेली, मात्र शिष्टमंडळाच्या कडक भूमिकेपुढे आयोगाची माघार। राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात पत्रकार परिषद होणार। पहिल्या टप्प्यातील नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांच्या घोषणेचा अंदाज। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार। 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज घोषणा होण्याचा अंदाज। मतदार यादी विरोधात दाखल करण्यात आलेल्या 4ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या, तर आरक्षण आणि सीमांकन संदर्भातील याचिकांवरती गुरुवारी सुनावणी होणार। मतदार यादी, सीमांकन आणि आरक्षणाच्या संदर्भात एकूण 42 याचिका दाखल। मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ, संपूर्ण मतदार याद्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका नको, मनसे नेते बाळा नांदगावकर यांचीही प्रतिक्रिया। भाजप स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून रडीचा डाव खेळतंय, दंडेलशाही आणि दडपशाही करणं पुन्हा एकदा स्पष्ट होतंय, सुषमा अंधारे यांचा निशाणा। महाविकास आघाडीचे नेते हतबल आणि पराभवाच्या मानसिकतेमध्ये जनतेत फेक नरेटिव्ह पसरवण्याचा विरोधकांकडून प्रयत्न सुरू, चंद्रशेखर बावनकुळे यांचीही टीका। अकांड तांडव करू नका, विरोधकांनी पुरावे देऊनही हरकती आणि सूचना कराव्यात, पुराव्यासहित हरकत घेतली तर आयोगही दखल घेतं, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। तर रेंगाळलेल्या निवडणुका आता झाल्याच पाहिजे, तटकरेंची भूमिका। निवडणूक आयोग आम्हाला काहीच उत्तर देत नाही, राज्यात दुबार मतदान आहे हे सत्ताधाऱ्यांनी कबूल केलंय, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। अकांड तांडव करण्यापेक्षा आता वस्तुस्थितीवरती आधारित असलेल्या पुराव्यासहित हरकती दाखल कराव्या, सुनील तटकरे यांचं सुळेंना हे उत्तर। हुकुमशाही पद्धतीने निवडणुका जाहीर करणं अन्यायकारक, जिंकण्यासाठी स्ट्रॅटेजी आखून लोकशाही पद्धतीला डावलून निवडणुका घेण्याचा डाव, शशिकांत शिंदे यांचीही टीका। निवडणुका घेणं किंवा पुढे ढकलणं यासारखे अधिकार निवडणूक आयोगाला, निवडणुकांबाबत विरोधक राजकारण करू पाहत आहे, आमदार गोपीचंद पडळकर यांची महाविकास आघाडीवर टीका। लोकांच्या इच्छेचं सरकार येण्यासाठी तारखेची मर्यादा असू शकत नाही, टेक इंडिया म्हणतात, मग मतदार याद्या स्वच्छ का होऊ शकत नाही, अतुल लोंढे यांचा सवाल। निवडणुका निष्पक्ष झाल्या पाहिजे, लोंढेंची मागणी। धुळे, अमरावती, मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये दुबार मुस्लिम मतदार, वोट जिहादमुळे महाविकास आघाडीला लोकसभेला जास्त जागा मिळाल्या, भाजपच्या अमित साटम यांचा हा दावा। सदोष मतदार याद्यांसह निवडणुका घेणं चुकीचं, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। सर्व मिळून एकत्र निर्णय घेऊ, दानवेंचं हे वक्तव्य। महाविकास आघाडीचा हरा चष्मा म्हणून उद्धव ठाकरे स्मार्ट दिसतील, आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। राम नाईक अध्यक्ष असल्यापासून दुबार मतदानावर आम्ही बोलतोय, पराभवातून पळ काढण्यासाठी महाविकास आघाडीचा पळपुटेपणा, शेलारांचीही टीका। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या आशिष शेलार यांच्यावर टीका, संदीप देशपांडे यांच्याकडून आशिष शेलारांचा आशिषुद्दीन असा उल्लेख, शेलारांनी काल मतदार यादीवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका। राज्यात सामाजिक ऐक्य कसं राहील ही खबरदारी सगळ्यांनी घ्यायला हवी, सिनियर मंत्री धार्मिक आणि जातीयवाद वाढेल अशा प्रकारचं निवेदन करत असतील तर ते राज्याच्या हिताचं नाही, आशिष शेलार यांच्या आडनावावरील आक्षेपावरून शरद पवार यांची प्रतिक्रिया। रामराजे निंबाळकरांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, रणजित निंबाळकरांच्या आरोपांनंतर रामराजे निंबाळकर काय उत्तर देणार हे बघणं महत्त्वाचं। फलटण आत्महत्या प्रकरणात विरोधकांना चुकीची माहिती पुरवणारी मास्टरमाइंड रामराजे असल्याचा रणजित निंबाळकर यांनी केलेला आरोप। आर निंबाळकर हे नाव रुपेश निंबाळकरांचं, अनेकांनी पुरावे दिले, त्यांच्या स्वाक्षऱ्यात रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीचे आणि त्यांची मदत घेऊ शकते, सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया। रणजित निंबाळकरांनी आर नावाचं व्हॉट्सअप चॅटही दाखवलं। महिला डॉक्टरसह इतर माझ्यावरच्या सर्व आरोपांमागचे रामराजे निंबाळकरच मास्टरमाइंड, फडणवीसांनी क्लीन चिट दिल्यानंतर रणजित निंबाळकरांनी पहिल्यांदा दिली सविस्तर प्रतिक्रिया, सारे आरोप फेटाळले। टाक मला तुरुंगात, तुला तुरुंगातून थड लावेन, रामराजे निंबाळकरांचा रणजितसिंह निंबाळकर यांना इशारा, तर सभापती असताना मला खंडणी प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न, रामराजे निंबाळकर यांचा हा गौप्यस्फोट। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं आव्हान मी स्वीकारतो, महबूब शेख यांचं ट्विट, तर पत्रकार परिषद घेऊन सर्व विषयांवरती सविस्तर बोलणार, महबूब शेख यांची प्रतिक्रिया। रोहित आर्याला ठोस आश्वासन हवं होतं, ते देण्याचे अधिकार मला नव्हते, ठोस आश्वासन मंत्री किंवा ते विभाग देऊ शकतं हे मी सांगितलेलं, या प्रकरणामध्ये माझी चौकशी करू शकतात, दीपक केसरकर यांचं हे वक्तव्य। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी मानवाधिकार आयोगानं चौकशीसाठी समिती नेमली, रोहित आर्या एन्काउंटरची मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल, पोलीस महानिरीक्षक विश्वास पांडे चौकशीचे प्रमुख असणार।
पवईमधील रोहित आर्याच्या एन्काउंटर प्रकरणामध्ये वकील नितीन सातपुते यांच्याकडून क्रिमिनल रिट याचिका दाखल. एन्काउंटर फेक असल्याचा आरोप करताना बंधित अधिकाऱ्यांवरती एफआयआर दाखल करत सीबीआय मार्फत सखोल चौकशीची मागणी. त्यांनी काल जे काही केलेलं आहे त्याचा काही फारसा काळजीपूर्वक